नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की मिक्स्ड युजेसचा बिल्डिंग परमिशन कशी काढायची आहे आपल्याला ऑनलाईन. त्याचं फॉर्म पण भरून दाखवणार आहे मी आणि त्याचं ऑटोकॅडमध्ये ट्रेसिंग पण करून दाखवणार आहे. तर हा असा ऑड शेप हा प्लॉट आहे. हा प्लॉट हा असा आहे, हे जे नॉर्थ इकडं आहे. याचा अजून एक नकाशा आहे जो इथं DP रोड आहे 40 फूट म्हणजे 12 मीटर, आणि इकडं 6 मीटरचा एक दुसरा रोड आहे, म्हणजे कॉर्नर प्लॉट आहे. म्हणजे थोडक्यात ह्या साईडला एक, फ्रंट साईडला एक आहे आणि एक राईट साईडला आहे. तर ग्राउंड फ्लोअरला 5 शॉप्स दाखवलेत आणि UDPCR नुसार आपल्याला टॉयलेट्स पण द्यावे लागतात शॉपसाठी. त्यामुळे मागे 2 टॉयलेट, वरती जरा जिना आणि लिफ्ट, आणि मागच्या साईडला पण पार्किंग दाखवणार. वरती आले की टिपिकल फ्लोर हा आहे तो 1st to 6th आहे. तर हा टिपिकल फ्लोर आहे, ज्याच्यात मी 4 युनिट बसवलेले आहेत. त्यापैकी 2 आहेत ते 1 BHK आहेत आणि हे 2 आहेत ते 2 BHK आहेत. तर आपण बघूया ह्याच्यात आपल्याला अलाउएबल म्हणजे परमिसेबल एरिया किती आहे. तर आपला नेट प्लॉट एरिया आहे 550 स्क्वेअर मीटर आहे. बेसिक आपल्याला 1.1 नुसार 605 मिळतं, आणि प्रीमियम जो आपल्याला आहे तो 275 आणि 357.50 स्क्वेअर मीटर आपल्याला मिळतं. त्यामुळे टोटल आपल्याला परमिसेबल आहे हा 1237.50 हा आहे. हा विदाऊट एन्सिलरी आहे. तर आपल्याला हा झालेला आहे. आता हा मी ऑलरेडी एरिया कॅल्क्युलेशन केलेलंच आहे. सिंगल फ्लोअरला रेसिडेन्शियल हा 276.4690 आणि टोटल आहे तो 1658.8140. हा एवढा आपल्याला एरिया हा कन्झ्युम झालेला आहे रेसिडेन्शियलचा. आणि ग्राउंड फ्लोअरला काय फक्त 105.221 स्क्वेअर मीटर मध्ये हा आपल्याला ग्राउंड फ्लोअरला एरिया कन्झ्युम झाला आहे. टोटल झालेला आहे तो 1764.035 हा टोटल एरिया कन्झ्युम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी अजून ॲन्सिलरी पकडलं नाही आहे. ते फॉर्ममध्ये भरताना मी तुम्हाला सांगतो की तो ॲन्सिलरी कसा भरायचा. तर हे आपल्याला UDCPR मध्ये आपल्याला हे आहे. आता हा 12 मीटरचा रोड असल्यामुळे माझं ह्या 3 नंबरच्या ब्रॅकेटमध्ये पडतं की 1.1 प्लस 0.5 प्लस 0.65 म्हणजे 2.25 आपल्याला हे मिळतं, टोटल पोटेन्शियल मिळतं. आणि त्याच्यात अजून आपण 60% रेसिडेन्शियल आणि 80% कमर्शियलचं ॲन्सिलरी अजून ॲड केलेलं नाही. तो फॉर्म भरताना आपल्याला ॲड करावा लागेल. तेव्हा आपण चालू करू फॉर्म भरायला. महाराष्ट्राच्या साईटवर येऊन आपल्याला ह्या TP क्लायंट प्रोजेक्टमध्ये न्यू प्रोजेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रोजेक्ट डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. आपल्याला अपार्टमेंट आपल्याला डेव्हलप करायचे आहे, त्यामुळं बिल्डिंग डेव्हलपमेंट स्पेशल स्कीम काय नाही आहे याच्यात, हे सोडायचं आहे. प्रोजेक्ट नेम आपण इथे एक टेस्ट म्हणून देऊ. आपल्याला साईट ॲड्रेस टाकायचा आहे. साईट ॲड्रेस आपल्याला इथे आहे 168/2/3B प्लॉट नंबर 12. 168/2/3B. काय तुमचा जो ॲड्रेस आहे तो टाकून घ्यायचा इथं. डिस्ट्रिक्ट सांगितलं आहे. इथं आपल्याला पार्ट प्लॅन अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची गुगल इमेज रेग्युलर हे आपल्याला हे ऑथरायझेशन आहे.
टाईप ऑफ डेव्हलपमेंट डिटॅच येणार. इन्सेंटिव्ह कसं आहे काय घेणार नाही आपण. सर्वे आपण आजची डेट टाकू 13 सप्टेंबर. आणि टाईप ऑफ प्रपोजल आहे हे मिक्स्ड येणार. नाही आहे. झोन आहे तो आमचा हा 4 नंबरला येतो मिरजेत असल्यामुळे. लोकेशन आहे हे नॉन कंजेस्टेड मध्ये आहे. रोड डिटेल्स मध्ये आपलं 12 मीटर असल्यामुळे अबव 9 मीटर येणार. टाईप ऑफ लेआउट एरिया अंडर CTS येणार. बाकी काय येणार नो. 7 नेक्स्ट करायचंय. तर आपली इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. आपल्याला खाली दुकानाकडे दाखवायचे आहेत, त्यामुळे येणार रेसिडेन्शियल झोन विथ शॉप लाईन 2 आणि याच्यात येणार आहे नेक्स्ट युजेस. सर्वे नंबर हा 268. पब्लिक 2/3B. प्लॉट नंबर आहे तो 12 आहे. 550 स्क्वेअर मीटर. तालुका मिरज येणार. विलेज पण मिरज येणार. तर ही बिल्डर आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे. त्याला येस करायचं आहे. जर तुम्ही इथे ऑलरेडी जर तुम्ही टाकला असेल म्हणजे रजिस्टर केलं असेल ॲप्लिकंटचं नाव, तर इथे आपोआप येतच इथं. सेव्ह करायचं आहे. तर लोकेशन विचारते हे. आता आमचं हे ओल्ड काहीतरी 952 काहीतरी त्याचा हे आहे. म्हाडा कॉलनी जवळ आहे एवढं मला माहिती आहे. हां, 952 मधला आहे. ओल्ड सर्वे नंबर हा 952 आहे. थोडं वेळ घेतं. लोडिंग झालेलं आहे. मग मिरज आहे.
तर सेव्ह करून पाहू. सर्वे नंबर 952 सेव्ह. ही आपली इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. तर नेक्स्ट पेजवर जाऊ आपण. इथे नेक्स्ट करायचं सेव्ह झाल्यावर आपल्याला हायर FSI लागणार आहे. तर मग ते येस करायचं आहे. ॲडिशनल FSI येस. इथे पेड करायचं आहे. पेड प्रीमियम म्हणजे ज्यात जो 0.5 आणि TDR आहे ते दोन्ही येतात आपल्याला. DP रोड काय अफेक्ट झालेलं नाही आहे. TDR आपल्याला घ्यायचं आहे. आता बेसिक FSI आपल्याला बेसिक FSI आहे 1 हा 605 आहे. प्रीमियम आहे 275 स्क्वेअर मीटर. TDR आहे 357.50. हा आता इथं ट्रिकी आहे. आपण कन्झ्युम केलेला आहे जवळपास हा 1658.8140 आहे. तर ह्याच्यामध्ये टाकताना आपल्याला सगळाच टाकू शकत नाही आपण. हा सगळाच टाकू शकत नाही कारण पुढे आपल्याला TDR मध्ये ऍडजस्ट करायचा होतो. आपल्याला TDR किती घ्यायचा आहे आणि रेसिडेन्शियलला एरिया किती घ्यायचा आहे तो टाकायचा. त्यामुळे 1600 टाकून चालत नाही. जरी आपण टाकला तरी तो एरर दाखवतो. 1658. हा जास्त तर ह्या इथे काय म्हणते, रेसिडेन्शियल एरिया प्लस कमर्शियल एरिया कॅनॉट बी ग्रेटर दॅन द सम ऑफ बेसिक प्रीमियम TDR अँड ॲडिशनल FSI. आपल्याला चालणार नाही जास्त. त्यामुळे इथं आपण काय करू, 1100 टाकू. 1100 आपण एरिया कन्झ्युम केला आहे. कारण उरलेला जो आहे तो आपल्याला रेसिडेन्शियल NCLT मध्ये आपल्याला टाकायचा. नॉन रेसिडेन्शियल मध्ये आपण किती कन्झ्युम केला आहे, 105.221. तो 105.221 हा काही जास्त आपण घेतलेला नाही आहे. त्यामुळे आपण तो काय NCLT मध्ये आपण जास्त घेतला नाही तरी चालेल. आणि इथे टाकू हा जो आहे हा 1600 आहे. जरी आपण 1658.41 वजा 1100 केलं तरी 558.81 हा एवढा आपण रेसिडेन्शियल TDR मध्ये घेणार. हा एवढा. पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲन्सिलरी पण थोडा घेऊ. 105 मधला, आता 105 मधला तुम्ही समजा कॅल्क्युलेटर काढतो. हे 105.221 आपला कमर्शियल आहे. त्याला जर आपण 80% जर हे केला तर 84 पॉईंट समथिंग येतो. मग हा नॉन रेसिडेन्शियल आहे ना, हा आपण 80च घेऊ. आणि आता इथं राहतं हा रेसिडेन्शियल NCLT आपण किती घेणार आहे हे तुम्ही रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर सुद्धा ऍडजस्ट करू शकता. रिपोर्टमध्ये बऱ्याचदा इथं फेल म्हणून येतं FSI स्टेटमेंटला. ते कारण हे मी आधी प्रोजेक्ट केलेला आहे, ऑलरेडी माझा डन झालेला आहे. त्यामुळे मला हे माहिती आहे की कुठं कोणत्या व्हॅल्यू घालायचे. तर हा आपण 558.814 वजा 80 जरी केला
तरी 478 हा एवढा पण टाकू शकतो, किंवा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे हे मी माझं झालेलं आहे, हा मी टाकतो 512.878. हा कॅल्क्युलेट केलेला आहे मी बरोबर. तर काय होतं, इथं जर तुम्ही थोडं चुकला ना तर रिपोर्टला ते फेल दाखवतं. रिपोर्टमध्ये आपल्याला जो परमिसिबल एम एस आहे तो आपण कंझ्युम पेक्षा जास्तच आहे, आपण कंझ्युम थोडा कमीच करणार आहे. त्यामुळं काय तुम्हाला अनुभवाने आपोआप येऊन जाईल. एक्झिस्टिंग काय आपल्याला बिल्टअप नाही आहे तिथे. त्यामुळं हा सेव्ह अँड नेक्स्ट करू. इन्फॉर्मेशन आपली सेव्ह झाली. हे नो सेव्ह अँड नेक्स्ट. हा आता बिल्डिंग नेम आपण इथे देऊ. बिल्डिंग नेम पण आपण इथं बिल्डिंग ए देऊ. नंबर ऑफ फ्लोअर्स आता हे काय सांगितले, जी प्लस फ्लोअर. म्हणजे काय जी प्लस, आता माझा हा आहे जी प्लस 6, ग्राउंड फ्लोअर झाला आणि हा 6 फ्लोअर झाला. त्यामुळे इथे टोटल नंबर येणार जी प्लस 6 इज इक्वल टू 7. क्लीन आपल्याला मिनिमम 0.3 आहे. हा आता हे काय म्हणतंय, मिक्स ऑक्युपन्सी दिली, मिक्स घ्यायची, इथं मिक्स घ्यायची. तर आता विचारते हे, आता आपल्याला पहिलं जे भरायचं आहे तो ग्राउंड फ्लोअर भरायचा आहे, त्यामुळे आपण इथे शॉप किंवा हे मर्सेंटाईल असे. शॉप्स किती आहेत माझ्या, 5 आहेत. या 1 2 3 4 5 आहेत. सॅनिटेशन जो पब्लिकसाठी देणार आहे तो 2 देणार आहे, पण आपण इथे 1 टाकू, ऍड करू. हा आता वरती काय आपल्याला आहेत, अपार्टमेंट हाऊसेस आहेत. अपार्टमेंट झाले. तर एका फ्लोअरला आहेत माझे 4, 1 2 3 4, 6 फ्लोअरचे झाले 24. सॅनिटेशन आता ह्याच्या आपण एक 20 धरू व्हिजिटर्सचे. आता हे स्टेप मार्जिन काय आपण घेणार नाहीये, फ्लोअर नेम देऊ आपण, इथे देऊ ग्राउंड फ्लोअर. आपल्याला जो शॉप आहे तो कमर्शियल ह्याच्यामध्ये पडतो, त्यामुळे मिनिमम हाईट ह्याला आपल्याला 3 मीटर द्यायचे. फ्लोअरचा यूज आहे आपल्याला कमर्शियल, हा आहे ग्राउंड फ्लोअर, इथं द्यायचं 0. आता आपल्याला वरचं ऍड करायचं टिपिकल फ्लोअरचं, प्लस करू, इथे टिपिकल फ्लोअर नाव देऊ. मिनिमम हाईट आपण द्यायची 2.75. हा आहे तो रेसिडेन्शियल आहे. आणि इथं आयडेंटिकल फ्लोअर आपल्याला द्यायचे 1 2 3 4 5 6. हे एवढे झाले. हे सेव्ह करायचं, ओके करायचं. नेक्स्ट करायचंय. आता मॅप टू लिस्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा हे आहे 30 ही आपली झाली लेंथ, त्यामुळे हे सगळी टोटल आपल्याला 19.8 आपल्याला हे मिळते, याची उंची होते. मग h/5 प्रमाणे आपल्याला जो साईडनं जो लागणार आहे हा 3.96 आपल्याला रेअर आणि साईड मार्जिनला लागणार आहे. इथे रोड असल्यामुळे आपल्याला हे 3-3 मीटरचं अलाव करतात. म्हणजे याच्यामध्ये आपण ह्या बाल्कनी काढल्यात, बाल्कनी अलाउड असतात किती मीटर पर्यंत,
2 मीटर पण वाढवलं असतं. तर आपण हे अजून 0.65 जर वाढवायचं असेल तर वाढवू शकतो आपण. आता इथं स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्हाला कोण पाहिजे, तुमचा कोण ओळखीचा असेल त्यानं रजिस्टर केलं पाहिजे, तर इथं नाव येते त्याचं. हे फायनल सबमिट करायचं. तर आपलं फायनल सबमिशन झालेलं आहे. युअर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली आले की ओके करायचं आहे. आणि आपण आता ट्रेसिंगचा पार्ट बघू की कुठं ट्रेसिंग कसं करायचं. ओके. टीपी क्लायंटमध्ये आपल्याला हे टेस्ट नावाचं आलेलं आहे प्रोजेक्ट, तो ओपन करून घेऊ. तर इथे राईट क्लिक करायचं आणि आपल्याला ब्राउज करून घ्यायचं आहे की प्रोजेक्ट कुठे आहे. ओके करायचं आहे. ड्रॉइंग फाईल इम्पोर्टेड सक्सेसफुली. ओके. पुन्हा याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. ते विचारते यू आर स्टार्टिंग ऑटोकॅड एन्व्हायरमेंट, वॉन्ट टू प्रोसीड. येस करायचं आहे. ते ड्रॉइंग लोड व्हायला लागलं आपलं. ते ऑटोकॅड सक्सेसफुली लोडेड झालेलं आहे. जे आपल्याला बाकीचं नको आहे ते इरेज करून घेऊ. आणि ह्या माझ्या सेटबॅकच्या लाईन्स आहेत, ते आपण लॉक करून घेऊ. तर आपली पहिली स्टेप काय आहे, तर प्लॉट बाउंड्रीज आपण सिलेक्ट करायचे. मार्क प्लॉट बाउंड्रीज. जुनी फाईल आहे, असं करून घेऊ. हा प्लॉट आहे, मी हा बाजूला काढून घेणार आहे. टीपी क्लायंट प्लॉट मार्क प्लॉट बाउंड्रीज. आता हे मी डायरेक्ट बाउंड्रीज कमांड देणार आहे. पिक इंटरनल पॉईंट. ही आपली प्लॉट बाउंड्री तयार झालेली आहे. जो आधीच एक नवीन लेअर तयार होतो, मग त्यामुळे मी आधीचा लेअर हा इरेज करून टाकेन. याची प्लॉट बाउंड्री ही अशी तयार व्हायला पाहिजे, असा ब्लॉक व्हायला पाहिजे. जर सिंगल सिंगल तुम्हाला जर दिसत असतील तर तो झाला नाही म्हणायचा. त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, प्लॉट साईड आपल्याला त्याचा क्रिएट करायचे. टीपी क्लायंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड, त्यापैकी आपल्याला ही फ्रंट बाउंड्री करायची. सिलेक्ट द प्लॉट. ही फ्रंट साईड आहे. झाले सी करून एंटर करायचं. पुन्हा जायचं ते प्रिंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड्स. तर रिअर बाउंड्री आपण मार्क करून घेऊ. त्यासाठी प्लॉट सिलेक्ट करायचा आहे. सी एंटर म्हणजे क्लोज होऊन जातं. तर आपल्याला करायचं आहे लेफ्ट साईडची प्लॉट सिलेक्ट करायचं आहे. स्टार्टिंग पॉइंट पोचण्यात का होते माहीत नाही. ही झाली लेफ्ट साईड. सी एंटर केला की ही एक तुमची लेफ्ट साईडची बाउंड्री मार्क झाली. टिपिकल प्लॉट क्रिएट प्लॉट साईड ही राईट साईडची करायची. सी एंटर करून क्लोज झाली. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे रोड. 3 नंबरचा पॉईंट सिलेक्ट करायचा आपल्याला.
टीपी क्लायंट रोड मार्क रोड, हा आहे सिटी रोड, फ्रंटचा मार्क करणार आहे त्यामुळे हा 12 मीटर. विचारते कोणत्या साईडला आहे, फ्रंटला. F एंटर, F3 दाबलं की हे येते आपल्याला. C एंटर, हा 12 मीटरचा रोड मार्क केलेला आहे. नंतर रोटेट करून घेऊ आपण. रोड मार्क रोड, हा किती आहे, 6 मीटर. ओके. कोणत्या साईडला म्हणजे राईट साईडला, RI स्टार्टिंग पॉइंट, C एंटर, रोटेट करून घेऊ. हा तो अलाइन करून घेऊ. हा आपण रोटेट करून घेऊ. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बिल्डिंग बाउंड्री आपल्याला मार्क करायचे. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क बिल्डिंग बाउंड्रीज, बिल्डिंग ए नाव आहे आपलं. रेक्टँगलने ड्रॉ करणार आहे त्यामुळं एंटर करायचं. इथं नाव आहे बिल्डिंग ए, जे आपण फॉर्म मध्ये मगाशी भरलेलं ते. त्यानंतर आपण करणार आहे फ्लोर बाउंड्रीज, 5 नंबर करणार आहे. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क फ्लोर बाउंड्रीज, रेक्टँगलने ड्रॉ करणार आहे त्यामुळे एंटर करायचं. सिलेक्ट बिल्डिंग, कोणता फ्लोर विचारते, ग्राउंड फ्लोर. ओके करायचं. पुन्हा टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क फ्लोर बाउंड्री, रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. सिलेक्ट बिल्डिंग, हा आहे आपला टिपिकल फ्लोर. ओके. त्यानंतर आपल्याला करायचं आहे मार्किंग ऑफ FSI. टीपी क्लायंट फ्लोर मार्क FSI. आता आपण ग्राउंड फ्लोअरचं करणार आहे त्यामुळे कमर्शियल करू. कोणता आहे, प्रपोज्ड आहे का एक्झिस्टिंग? प्रपोज्ड आहे आपलं, प्रपोज्ड. तर इथे मी ड्रॉ करणार आहे. एंटर करायचं. पुन्हा एंटर केलं की कमर्शियलच येणार. कन्फर्मेशनसाठी आपण पुन्हा कमांड रिपीट करू. प्रपोज्ड आहे, ड्रॉ करणार आहे त्यामुळे डी एंटर. सी एंटर केलं की हा इन्क्लूज होऊन जायचं. हा इथे चेक करू शकता तुम्ही, लेअरमध्ये आपल्याला हा FSI कमर्शियल झालेला आहे. आता करायचं आहे आपल्याला रेसिडेन्शियल. फ्लोर मार्क FSI मार्क रेसिडेन्शियल. प्रपोज्ड आहे त्यामुळे एक एंटर ड्रॉ करायचं आहे.
डी एंटर. सी एंटर करून क्लोज करायचं. पुढचा पॉईंट बघू. मार्क प्लिंथ इंटिमेशन. टिपिकल अँड फ्लोअर मार्क FSI मध्ये हे प्लिंथ इंटिमेशन. प्लीज सिलेक्ट बिल्डिंग पॉली. प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड ग्राउंड फ्लोअर. ओके करायचं. ड्रॉ करणार आहे त्यामुळे डी एंटर. सी एंटर करून क्लोज करायचं. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला रेफरन्स पॉईंट मार्क करून घ्यायचे आहेत. टिपिकल अँड बिल्डिंग मार्क रेफरन्स. ते आपल्याला FSI लाईनच्या आतमध्ये करून घ्यायचे आहेत. इथे करेल, इथे करेल. जेवढे फ्लोअर्स असतील त्याच्यामध्ये करायचे. इथे एक इथे. दुसरा पॉईंट आहे मार्किंग ऑफ स्टेअरकेस. तर स्टेअरकेस मार्क करू आपण. टिपिकल अँड फ्लोअर मार्क स्टेअरकेस. नॉर्मल स्टेअरकेस आहे. रेक्टेंगल. ही पण मार्क करून घेऊ. ही कॉपी केलं तरी चालेल. ही मग खाली आहे जशीच कॉपी करून घ्या. लेअर मध्ये चेक करायचं आहे का नाही ते. टिपिकल अँड फ्लोअर मार्क फ्लाईट. ही पहिली ही दुसरी फ्लाईट. तिसरी फ्लाईट झालेली आहे. सेम इथेच येणार त्या कॉपी करून घ्या. ट्रेडमार्क करून घ्या आपण. ट्रेड्स कॉपी करून घ्या. हे ट्रेड्स फर्स्ट टिपिकल फ्लो जो आहे त्याच्यात कॉपी करून घेऊ. त्यानंतर आपल्याला करायचं आहे फ्लोअर लँडिंग. मिड लँडिंग करून घेऊ पहिलं. रेक्टेंगल.
7 आता आपण करून घेऊ फ्लोर लँडिंग. आता पुढचा पॉईंट आपण बघू. पुढचा पॉईंट आहे मार्किंग ऑफ कार्पेट एरिया. टिपिक क्लायंट फ्लोर मार्क कार्पेट एरिया सिलेक्ट बिल्डिंग. आता फ्लोर सिलेक्ट करा म्हणत आहे. फ्लोर तर ग्राउंड फ्लोर आहे, तर आपण आता शॉपचं करणार आहे, त्यामुळे शॉप 1 देऊ इथे. रेक्टँगल शॉप 1 झालेला आहे. आपण इथे एक 0.15 ची एक ऑफसेट मारून घेऊ, म्हणजे इथे रेफरन्स पॉईंट मिळेल आपल्याला. टिपिक क्लायंट फ्लोर मार्क कार्पेट एरिया सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट फ्लोर. आता आपण करणार आहे शॉप नंबर 2चं रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे. पुन्हा एंटर केलं की तीच कमांड येते. सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट फ्लोर, नाव द्यायचं इथे शॉप 3. ओके. चेक करायचं आहे, कधी कधी ओव्हरलॅप होतं. सेम रिपीट करू कमांड शॉप 4 हे, आणि इथे चेक करायचं आहे रेसिडेन्शियल आहे की शॉप्स आहेत. कारण बाय डिफॉल्ट शॉप्सच येतं. ज्यावेळेला आपण फर्स्ट फ्लोअरचं करायला जाईल, म्हणजे टिपिकल फ्लोअरचं, त्यावेळेला ते चुकून शॉप्स होण्याची शक्यता असते. ओके. रेक्टँगल सिलेक्ट बिल्डिंग लाईन सिलेक्ट फ्लोर. शॉप 5. ओके. रेक्टँगल ड्रॉ. इरेज करायची. आपलं झालेलं आहे ग्राउंड फ्लोअरचं. आता आपण फर्स्ट फ्लोअरचं करू. टिपिक क्लायंट फ्लोर मार्क कार्पेट एरिया सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट फ्लोर. हे शॉप्सचं आहे, ते अपार्टमेंट हाऊसेस करायचं आहे. टिपिकल फ्लोर 101. आता हे ड्रॉ करणार आहे, त्यामुळे D एंटर. काळजीपूर्वक मार्क करायचे. C एंटर. पुन्हा मार्क करण्यासाठी सेम कमांड आहे आपली, रिपीट करायचे. सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट फ्लोर. हे शॉप्स आहेत, अपार्टमेंट हाऊसेस करायचे आहे. टिपिकल फ्लोर आपण करणार आहे 102. ओके. ड्रॉ.
सी एंटर करून क्लोज करायचे. पुन्हा सेम रिपीट कमांड करायचे. सिलेक्ट बिल्डिंग लाईन, सिलेक्ट फ्लोअर, शॉप्स आहे अपार्टमेंट हाऊसेस करायचे. नाव द्यायचं 103. ओके. नाही, हे रेक्टँगल झालं आपल्याला करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. ओके. बी एंटर. आपल्याला या लाईनमध्ये घ्यायचं. सी एंटर करून क्लोज करायचे. पुन्हा टिपिकल एंड फ्लोअर मार्क कार्पेट एरिया, सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर, हे शॉप्स आहे अपार्टमेंट हाऊसेस करायचे आणि ह्याला 4 नाव डी एंटर. सी न क्लोज करू. तर नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता. पुढचा पॉईंट आहे मार्किंग ऑफ टेलिकॉम रूम. टिपिकल एंड फ्लोअर मार्क टेलिकॉम रूम. टेलिकॉम रूम झालेलं आहे मार्क. नेक्स्ट पॉईंट बघू. तर पुढचा पॉईंट आहे आपला मार्किंग ऑफ वेरियस टाइप्स ऑफ रूम्स. टिपिकल एंड फ्लोअर. आपण ग्राउंड फ्लोअरचं करणार आहे. मार्क रूम, तर आपण आपल्याला शॉप्स आहेत त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. शॉप्स एंटर. रेक्टेंगल ड्रॉ करणार आहे आपण. नाव द्यायचं आहे शॉप 1. मग सेम एंटर करायचे ह्याच्यानं 4 नंबरचीच रूम करायचे, शॉप करायचे. हे आहे शॉप 2. शॉप नंबर 3. आहे शॉप नंबर 4. शॉप नंबर 5. सेम कमांड रिपीट करायचे. आणि लिव्हिंग रूम मार्क करून घेऊ. हॅबिटेबल रूम आहे, बस आपलं टिपिकल फ्लोअरला आलेला आहे. नाव द्यायचं लिव्हिंग रूम. सेम कमांड रिपीट करायची. लिव्हिंग रूम. त्यानंतर आपण स्केल करून घेऊ. आपण हे किचनचं सेपरेट मार्किंग येतं त्यामुळं सेपरेट करून घेऊ. त्याचं पहिला हॅबिटेबल रूमचं करून घेऊ. अँगल मास्टर बेडरूम. हे आहे सिंपल बेडरूम. मस्त बेडरूम नाव देऊ आपण. एकशे 3चं करून घेऊ.
लिव्हिंग रूम, एक बेडरूम मार्क करून घेऊ. हे आहे मास्टर बेडरूम. लिव्हिंग रूम, बेडरूम, बेडरूम, थोडस अरेंज करून घेऊ. स्केल करायचं असेल तर स्केल पण करून घेऊ शकतो आपण. स्केल मॅच प्रॉपर्टी करून घेऊ शकतो आपण. हा जो सेव्ह करायचा आहे, सेव्ह करणं फार महत्वाचं. कधी कधी मधूनच अचानक बंद पडतं. टेक्स्टचा लेअर एक ऑफ करून घ्या. करून घ्या आपण मार्क किचन, रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. लॉफ्ट किचन, त्यानंतर आपण टॉयलेट्स मार्क करून घेऊ. सॅनिटायझेशन, टॉयलेट, सेम इथे. तर आपण स्केल करून घेऊ. आपल्याला एक पब्लिक युरिनल लागेल. मार्क युरिनल, जेंट्स टॉयलेटमध्ये आपण युरिनल मार्क. एक आहे. हे मास्टर बेडरूमचं अटॅच आहे. एक कॉमन आहे. हे सुद्धा अटॅच आहे. हे कॉमन. त्याला थोडं आपण स्केल करून घेऊ.
पुढचा पॉईंट आता बघू आपण. टॉयलेटचं झालेलं आहे. हे डोअर अँड विंडोचं करून घ्या आपण. टीपी क्लायंट फ्लोअर, हे क्रिएट डोअर रेक्टँगल. इथे रोलिंग शटर येणार आहे. उंची 2.1, RS 1, हे RS 2, याला रोलिंग शटर 3, रोलिंग शटर 4, याला रोलिंग शटर 5, याला रोलिंग शटर 6, आपण टिपिकल फ्लोअरचं लिफ्टचे राहते आपलं. उंची हीच आहे. याला डी देऊ. टिपिकल फ्लोअरचं करून घे. D1 हेच कॉपी करू शकता किंवा पुन्हा करायचं पुन्हा करू शकता. D1 D1 हे सिंपल ओपनिंग आहे. ओ देऊ. हे सुद्धा ओपनिंगच आहे. ओ देऊ. इथे डोअर येणार आहे. त्याला D2 देऊ. बाल्कनीत जायला D2. ओपनिंग आहे. ओपनिंग हे सुद्धा ओपनिंगच आहे. हे आहे D2. हे सुद्धा D2 येणार. हे आहे ओपनिंग. हे सुद्धा ओपनिंगच आहे. ते करू. हा D2. हा सुद्धा D2 दे. D2 हा आहे ओपनिंग आपलं. हा दरवाजा आहे. D2 आहे. हे सुद्धा एक ओपनिंगच आहे. हे O पेक्षा मोठा आहे. मला O1 हा D2. इथं टॉयलेटचे दरवाजे करून घेऊ मार्क.
D3, D3, D3 आता flip करून देऊ. D3, D3, D3 एक ग्राउंड फ्लोअरला एक आहेत, 2, D3, D3 एक मोठे ओपनिंग्स आहेत, D5 हा सुद्धा D5 लेफ्टचा आयतला राहिलेला आहे, हा एक देऊ, हा D आहे. बाकी चेक करून घ्या आणि कुठलं राहिले काय. ह्याला विंडोज करणार आहे मी, मार्क मोठीची मोठी विंडो देणार आहे. ग्राउंड फ्लोअरला पण झालेला आहे, टिपिकल फ्लोअरचं पण झालेलं आहे. तर आता आपण मार्क करू व्हेंटिलेशन किंवा विंडोज. रेक्टेंगल ड्रॉ करणार आहे, उंची 1.2 आहे. W1 मार्क करू. W1 याला व्हेंटिलेशन आहे, बी व्हेंटिलेटर बसणार आहे. W1 याची उंची मी 2.1 घेणार आहे. W2 येईल, व्हेंटिलेशन साठी व्हेंटिलेटर. W1 W1 व्हेंटिलेटर. W1 W1 व्हेंटिलेटर आहे. हा पण व्हेंटिलेटरच आहे. W1 W1 हा व्हेंटिलेटर. हा सुद्धा W1 ग्राउंड फ्लोअरचं राहिले. इथला एक राहिला W1.
पुन्हा एकदा चेक करायचंय सगळं झालंय का. सगळं झालेलंच आहे आपलं. तर नेक्स्ट पॉईंट बघू. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ बाल्कनीज. टीपी क्लायंट फ्लोर मार्क बाल्कनी. पहिल्यांदा नॉर्मल बाल्कनीज मार्क करून घेऊ. ग्राउंड फ्लोअरला तर काही नाहीच आहेत. टिपिकल फ्लोअरला करून घेऊ. कोणत्या साईडला आहे? माझ्या आहे रिअर साईडला. दोन येणार. विड्थला आहे रेक्टँगल. नाव विचारते इथं मला युटिलिटी द्यायची. युटिलिटी झाली मार्क. नॉर्मलच आहे. रिअर साईडला आहे. ती रुंदीला आहे. रेक्टेंगल. नाव काय? बाल्कनी. किचनची करू. नॉर्मल आहे. हे रिअर साईडला आहे. हे विड्थला आहे रेक्टेंगल. युटिलिटी. एंटर. नॉर्मल आहे. हे आहे फ्रंट साईडला. विड्थ 2 नंबर ड्रॉ करणार आहे मी. नाव काय? युटिलिटी. नॉर्मल आहे. फ्रंट साईडला त्यामुळे 1 नंबर. हे आहे विड्थला रेक्टेंगल बाल्कनी. फ्रंटलाच आहे. विड्थला आहे रेक्टेंगल बाल्कनी. किचनची करून घेऊ. ही नॉर्मल आहे. ही आहे लेफ्ट साईडला 3 नंबर. रुंदीलाच आहे ही. रेक्टेंगल. ही आहे युटिलिटी. आता आपल्या सर्व नॉर्मल बाल्कनीज आहेत त्या मार्क करून झाल्यात. आता आपण करू एनक्लोज आहेत त्या. एक रेफरन्स पॉईंटसाठी घ्यायला लागले आपल्याला. आता एनक्लोज बाल्कनीज जेवढ्या आहेत तेवढ्या करून घेऊ. टिपिकल अँड फ्लोअर मार्क बाल्कनी एनक्लोज्ड. ही आहे 4 नंबर साईडला. ही आहे लेंथला रेक्टँगल. नाव द्यायचं आहे एनक्लोज्ड बाल्कनी. सेम इथे झाली. ही एनक्लोज आहे. ही आहे राईट साईडला. ही आहे लेंथला रेक्टँगल ड्रॉ करू. हे टेक्स्ट आपण नंतर ऍडजस्ट करणार आहे. एनक्लोज्ड बाल्कनी.
एनक्लोज्ड आहे. ही आहे 4 नंबरला. ही आहे लेंथ वाईज रेक्टँगल. एंटर नेम, एनक्लोज्ड बाल्कनी. चार साईडला आहे ही आहे लेंथला. एनक्लोज्ड बाल्कनी. ही पण आपल्याला सेटबॅकच्या बाहेर आली आहे बेडरूम, त्यामुळे ही पण आपण एनक्लोज करून घेऊ. कोणत्या साईडला आहे? 3 नंबर साईडला, लेफ्ट साईडला आहे. ही आहे लेंथ वाईज रेक्टँगल. नाव द्यायचं आहे एनक्लोज्ड बाल्कनी. ते आपलं हे इथपर्यंत बाहेर आलेलं आहे. तेव्हा आपण ही सगळीच एनक्लोज करून घेऊ. ही आहे 3 नंबर साईड. लेंथ वाईज आहे रेक्टँगल. हे देऊ एनक्लोज्ड बाल्कनी. सेम इथे देणार एनक्लोज 3 नंबर साईडला आहे, लेफ्ट साईडला. ही आहे आपले रुंदी आहे रेक्टँगल. एंटर नेम, एनक्लोज्ड बाल्कनी. आता ही लास्टची आहे, एनक्लोज्ड आहे, 3 नंबर साईडला आहे, रूमच्या लेंथला आहे, रेक्टँगल. एनक्लोज्ड बाल्कनी. तर आता हे टेक्स्ट आपण ऍडजस्ट करून घेऊ, थोडं स्केल पण करून घेऊ, 0.5 करून घेऊ. हे विंडोचे टेक्स्ट बाहेर करून घेऊ. सेम इथे देणार. हे पण आपण टेक्स्ट आहेत ते सेंटरला घेऊ. तर आपल्या ह्या सगळ्या बाल्कनीज मार्क करून झालेल्या आहेत. पुढचा पॉईंट बघू आपण.
पुढचा पॉईंट आहे आपल्याला हे लिफ्ट आणि सगळे डक्ट हे व्हॉइड हे आपल्याला मार्क करायचे आहेत. म्हणजे आपल्याला त्या FSI मध्ये त्या डिटेक्ट होऊन जाते. टिपिकल अँड फ्लोअर डिडक्शन अँड अदर्स मार्क लिफ्ट हे 15 मीटरच्या वर हाईट असल्यामुळे ही फायर लिफ्ट आहे. रेक्टँगल फायर लिफ्ट क्लीन करायचं आहे याला. फाईन थोडं त्याला वर शिफ्ट करायचं कारण आपल्याला इथं लिफ्ट वेल पण मार्क करायचे. ते मार्क केल्याशिवाय FSI मध्ये डिडक्ट होत नाही. इथे आपण कॉपी पेस्ट करून घेऊ. टिपिकल अँड फ्लोर्स मार्क लिफ्ट वेल. लिफ्ट वेल मार्क झाले. टिपिकल अँड फ्लोर मार्क लिफ्ट वेल. करून घ्यायचे. टिपिकल अँड डिडक्शन मार्क डक्ट डक्ट नाव द्यायचं त्याला. स्केल करून घ्या आपण. डक्टाला इथं आपल्याला एक व्हॉइड मार्क करायचे. डिडक्शन and floor mark void आता है मार्क करता करता एक पॉइंट लक्षात आलं हे पॅसेजेस मार्क करायचे राहिले. टिपिकल अँड फ्लोर हे मार्क पॅसेजेस. आता आपल्याला हा 3 नंबरचा पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. कवर्ड टेकन इन FSI. 3 एंटर. रेक्टँगल हाईट झालेला आहे 3 रेक्टँगल हाईट 3 रेक्टँगल करून घ्यायचं आहे 3 नेक्स्ट पॉइंट बघू आपण आता. ड्रॉ सेक्शन व्यू. टिपिकल अँड बिल्डिंग. ड्रॉ सेक्शन व्यू. सिलेक्ट बिल्डिंग. सिलेक्ट करायचं. मार्क बिल्डिंग बाउंड्री प्लॉट. ओके, त्याच्या आधी आपल्याला म्हणजे हा पॉइंट मार्किंग ऑफ बिल्डिंग इन प्लॉट. टिपिकल अँड
प्लॉट mark building in plot. Building A intersection आतमध्ये एंटर करायचं. बिल्डिंग एचं पी लेन तयार झालेलं आहे, बाल्कनी आणि ह्या सगळ्या आपल्याला प्लॉटमध्ये टाकायचं आहे. त्याच्या रेफरन्स पॉईंटसाठी इथं आधी मूव्ह करून घेतो. पुन्हा मूव्ह एंटर पी एंटर केलं की प्रिव्हियसली येते, म्हणजे आपल्याला रेफरन्स पॉईंट झाला. मग आता तो पॉईंट बघू आपण. ड्रॉ सेक्शन बी, सिलेक्ट बिल्डिंग. स्टार्ट लेंथ एंटर. हा आपला तसा बेसिक सगळं ड्रॉइंग तयार झालेलं आहे. तर आता आपण ओव्हरहेड एक राहिलेला आहे, नॉर्थ डिरेक्शन. टेरेस तर काही नाही आहे त्याच्यात, आणि रेन वॉटर आहे. आता आपण ओव्हरहेडचा मार्किंग करू. टिपिकल लाईन बिल्डिंग मार्क ओव्हरहेड नॉर्मल घ्यायचा आहे. रेक्टँगल जो आपला स्टेअरकेस टॉप लाईनर आहे. 1.5 मीटर कॅपॅसिटी. याला 10,000 लागणार आहे. 40,000 घेऊ. एंटर. ओव्हरहेड झालेला आहे. नॉर्थ डिरेक्शन टिपिकल लाईन प्लॉट अदर मार्क नॉर्थ डिरेक्शन, म्हणजे नॉर्थ डिरेक्शन आहे लेफ्ट साईडला. नॉर्थ झालेला आहे. टेरेसेस काय नाही आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं. बिल्डिंग मार्क रेन वॉटर एक पॉइंट इथे जनरेट झाले. लास्ट पॉइंट आता आपण बघू तो म्हणजे पार्किंगचा. तर मी इथं आपल्याला इथे 8 4 व्हीलर आणि 28 टू व्हीलर लागतील 24 ते 28 मध्ये. त्यामुळे आपण इथं मी कंपोजिट पार्किंग देणार आहे. कंपोजिट पार्किंग 1 कार विथ स्कूटर. दोन तीन चार पाच सहा 10. चौदावी
आता बघू. आता आपण रिपोर्ट जनरेट करू बघू. काय करायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं लागतात रिपोर्ट जनरेट व्हायला. तर आता आपण रिपोर्ट बघूया जनरेट झालेला. आता हे फेल आलं. हे फेल का आलंय? कारण आपण ही एंटर केलेली ही जी व्हॅल्यू आहे ना, ही आपल्याला BPMSच्या वेबसाईटवर ही कमी करायला पाहिजे. तर ते कितीदा कमी करायला पाहिजे ते सांगतो तुम्हाला. तर 1830.78 वजा 1764.29 ही व्हॅल्यू आहे ही 512.878 आहे ना, त्याच्यातून वजा करायची म्हणजे हा बरोबर बॅलन्स होईल. बाकीचे रिपोर्ट बघू आपण. आपल्याला ह्या 8 कार लागणार आहेत. 14 आले. टेलिकॉम रूम आपल्याला वाढवायला लागणार. आता तुम्हाला मी हे एक टेलिकॉम रूमचा आपण एक साईज वाढवून घेऊ. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते तुम्हाला दाखवतो. आता इथे जी ही व्हॅल्यू भरली ना, हे वजा 512.878 म्हणजे इथे ही व्हॅल्यू येणार आपली. कॉपी पेस्ट, सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. ओके करायचं आहे. हे नेक्स्ट करायचं आहे आणि हे फायनल सबमिट करायचं आहे. हे ओके झालं की 1-2 मिनिटं थांबायचं आणि 2 मिनिटं थांबल्यानंतर आपल्याला पुन्हा TP क्लायंट ओपन करून, हे ओपनच आहे, एक क्लोज करायचं, पुन्हा ओपन करायचं आणि पुन्हा ऑटोकॅड ड्रॉइंग ओपन करायचं त्यात. तर करून बघू आपण. हे जेवढं जनरेट झालंय हे तेवढं डिलीट करायचं. आपलं ड्रॉइंग पुन्हा हे ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. येस म्हणायचं आहे. ओके.
हा टेलिकॉमचाच आहे. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क टेलिकॉम रूम अदर साईज मध्ये येऊ. आता आपण पुन्हा जनरेट करून बघू. टेलिकॉम रूमची हे झाले नाही आहे व्यवस्थित. मार्क टेलिकॉम रूम अदर आता जनरेट करून बघू. काय करायचं नाही आहे. जोपर्यंत रिपोर्ट जनरेट होईल तोपर्यंत वाट बघायची आहे. ओके करायचं आहे. हा बघा, हा आपला सॉल्व झालेला आहे एरर. तो आधी एन्सिलरी आपल्या थोडा जास्त झालेला. ते कसं ड्रॉइंग व्हॅल्यू आणि ही मॅच व्हायला पाहिजे, आपण जी वेबसाईटवर BPMS भरलेली आहे ती. तर सगळा रिपोर्ट आपला ओके आलेला आहे. हे बघितलं ना, हे युरिनल रिक्वायर लागते. त्यामुळे आपण मग ह्या टॉयलेटमध्ये आपण इथे युरिनल दिले. तर हा सगळा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे. फायनल सबमिट करायला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.